हा क्वेश्चन पेपर आहे तलाठीचा 22 ऑगस्ट 2023चा आहे. ओके, आणि शिफ्ट कोणती आहे तर दुसरी शिफ्ट आहे. या ठिकाणी आपण इंग्लिशचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर बघा पहिला क्वेश्चन आयटम आहे या ठिकाणी टू बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन चेव. ओके, बघा चेव म्हणजे काय होतं, जनरली आपण काही खाना खातो त्यावेळेस जो चावतो आपण त्याला चेव म्हणतो. आणि टू बाईट म्हणजे काय होतं, चावणे, पण ते चावणे कसं, जोराने चावणे. ओके, जोराने चावणे. ओके, तर बघा ऑप्शनमध्ये बघा काय होतं या ठिकाणी. बघा या आयटमला काय म्हणायचं आहे की टू बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन चेव, म्हणजे तुम्ही जनरली जेवढे चावता. ओके, जनरली तुम्ही जेवढे चावता त्याच्यापेक्षा जास्त जोराने चावणे म्हणत आहे या ठिकाणी. ओके, तर बघा या ठिकाणी या आयटमची मिनिंग चारपैकी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तर थिंकिंग बिफोर डुईंग हा होईल का, म्हणजे काही करण्याच्या अगोदर विचार करणे होईल का, नाही होणार. ओके, इझी ऑप्शन्स पण होणार नाही आणि अनप्लिजंट ॲक्शन अशांत कृती हा पण होणार नाही. ओके, तर काय होईल, ट्राईंग टू डू समथिंग टू डिफिकल्ट, म्हणजे जे जास्त डिफिकल्ट आहे ते काय करणे, ट्राय करणे. ओके, तर या ठिकाणी जो दुसरा ऑप्शन राहील तुमचा तो करेक्ट राहील. ओके, तर नेक्स्ट बघा अंडरलाईन सेगमेंट आहे आणि त्याला सबस्टिट्यूट तुम्हाला या चारपैकी एक शोधायचा आहे. ओके, तर बघा काय म्हणता, द कंपनी हॅज कन्सिस्टंटली बीइंग आउट परफॉर्मिंग इट्स कॉम्पिटिटर इन द मार्केट फॉर द पास्ट 5 क्वार्टर. ओके, बघा या ठिकाणी काय म्हणत आहे की कंपनी जी आहे ते आउट परफॉर्म करत आहे आणि ती केव्हापासून करत आहे म्हणत आहे, पास्ट 5 क्वार्टर. ओके, बघा या ठिकाणी काय म्हणताय, पास्ट 5 क्वार्टरपासून ती कंपनी आउट परफॉर्म करत आहे आणि ती आताही करत आहे. ओके, तर जेव्हा कधी एखादी घटना आधी घडलेली असेल, ओके, आधी घडलेली असेल आणि ती आताही घडत आहे. ओके, आणि ती आताही घडत आहे, अशा वेळेस आपण कोणता टेन्स वापरतो, अशा वेळेस आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. ओके, तर बघा परफेक्ट कंटिन्यू टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे बघा, जर प्रेझेंट असेल तर हॅज किंवा हॅव, त्यानंतर बीन प्लस V4 म्हणजेच ING वाला वर्ब. ओके, तर बघा हा स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे. बघा कुठं आहे तर या ठिकाणी बघा हॅज आहे, कन्सिस्टंटली हा ॲडवर्ब आहे त्यामुळे तो मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब याच्या मधात येऊ शकतो. ओके, तर बघा या ठिकाणी काय पाहिजे तुम्हाला, या बीइंगच्या जागी काय पाहिजे होतं, बीन पाहिजे होता आणि हा आउट परफॉर्मिंग काय या ठिकाणी वर्ब आहे. ओके, आउट परफॉर्मिंग या ठिकाणी V4 आलेला आहे. तर बघा या ठिकाणी V4 पण आहे, बीन मिसिंग आहे या ठिकाणी. जो तुमचा या ठिकाणी बीइंग आहे या ठिकाणी काय पाहिजे होता, बीन पाहिजे होता. ओके, तर ऑप्शनमध्ये बघा कुठं आहे, हॅज बीन परफॉर्मिंग कुठं आहे, हॅज कन्सिस्टंटली बीन परफॉर्मिंग. ओके, म्हणून हा जो चौथा ऑप्शन राहील तुमचा तो करेक्ट राहील. नेक्स्ट बघा हा क्वेश्चन आहे क्वेश्चन टॅगचा. क्वेश्चन टॅगमध्ये काय होतं, जे निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग बनतं आणि ज्याचा जे सेंटेन्स काय आहे पॉझिटिव्ह आहे त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह बनत असतं. ओके, तर बघा सेंटेन्स शुडंट या ठिकाणी शुड नॉट आहे, त्यामुळे हे जे सेंटेन्स आहे हे निगेटिव्ह आहे, त्यामुळे आपल्याला त्याला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग बनायचा आहे. ओके, तर बघा इथं हेल्पिंग वर्ब शोधा तुम्ही. इथं काय शूड हा हेल्पिंग वर्ब आहे, तर काय आधी तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे शूड. ओके, शूड नंतर तुम्हाला प्रोनाऊन द्यायचा आहे. ओके, तर प्रोनाऊन या ठिकाणी काय घ्यायला लागेल, एल्विस हा व्यक्तीचं नाव आहे म्हणून या ठिकाणी आपण काय घेणार, ही घेणार, देन क्वेश्चन मार्क. ओके, तर बघा ऑप्शनमध्ये कुठं आहे, शूड ही तिसरा ऑप्शन. ओके, नेक्स्ट बघा हा आर्टिकलचा क्वेश्चन आहे.
काय म्हणतं, डिड यू रिसीव ब्लँक ईमेल. या ठिकाणी आपल्याला काय यूज करायचं आहे, आर्टिकल. ओके, तर या ठिकाणी काय आलेलं आहे, ईमेल. ईमेल कशापासून सुरू होत आहे, ई पासून सुरू होत आहे, आणि ई हा काय आहे, ई हा स्वर आहे. ओके, आणि स्वरापासून जर सुरुवात होत असेल तर त्याआधी आपण काय वापरतो, ॲन वापरतो ना, म्हणून या ठिकाणी चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक. ओके, ब्लँकमध्ये आपल्याला चारपैकी एक ऑप्शन भरायचा आहे. बघा काय म्हणत आहे की माय सिस्टर्स ऑर्गनायझेशन हॅज ब्लँक इन्क्रीज इट्स हाय चार्जेस अँड चेंज पॉलिसी. ओके, तर बघा या ठिकाणी इन्क्रीज्ड आलेला आहे, वर्ब आलेला आहे, आणि या ठिकाणी हॅज आहे. ओके, हेल्पिंग वर्ब प्लस काय, मेन वर्ब. ओके, मेन वर्ब याच्या मधात जर काही येत असेल तर तो काय येईल, ॲडवर्ब येईल. ओके, ॲडवर्ब, आणि ॲडवर्ब हा काय करत असतं, या मेन वर्बची एक स्पेशालिटी सांगत असतं. ओके, मेन वर्बची स्पेशालिटी सांगणारा वर्ब म्हणजे काय म्हणतो आपण मराठीत त्याला, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा म्हणजेच क्रियाविशेषण असतं. ओके, तर हा ॲडवर्ब मेन वर्बबद्दल काय करेल, विशेष माहिती सांगेल. तर बघा, इन्क्रीज म्हणजे काय होते, वाढ होणे. ओके, वाढ होणे, तर आपल्याला जर ॲडवर्ब पाहिजे असेल तर आपण कशाने प्रश्न विचारतो, कसा. ओके, कसा, कुठे वगैरे. ओके, तर कसाने जर प्रश्न विचारला, इन्क्रीज वाढला, हा कसा वाढला, कशी वाढली. ओके, तर आपल्याला कशाचं जो उत्तर मिळेल तो काय राहील, तुमचा ॲडवर्ब राहील. ओके, तर बघा या ठिकाणी चार ऑप्शन बघा. प्रिगिशियसली म्हणजे काय होतं, प्रिगिशियसली म्हणजे धार्मिकतेने. ओके, धार्मिकतेने. देन ग्लुटनसली म्हणजे काय होते, खादाडपणे. ओके, खादाडपणे. देन कॉन्ग्रुएंटली म्हणजे काय होतं, ते होतं समंजसपणे. ओके, समंजसपणे. ओके, तर बघा या ठिकाणी तिन्ही ऑप्शन या ठिकाणी येईल का, वाढ झाली, धार्मिकतेने झाली का, खादाडपणे झाली का, समंजसपणे झाली का, नाही झाली. तर या ठिकाणी बघा पहिला ऑप्शन रॅपेशियसली म्हणजे काय होतं की खूप जास्त गतीने. ओके, खूप जास्त गतीने. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्याला ॲडवर्ब भेटलेला आहे, रॅपेशियसली वाढ झाली म्हणजे खूप जास्त गतीने काय झाली, वाढ झाली, म्हणून जो पहिला तुमचा ऑप्शन राहील ते करेक्ट राहील. ओके, नेक्स्ट बघा, अंडरलाईन पार्ट आहे आणि त्याच्यामधली एकामध्ये एरर आहे. ओके, आणि त्याला काय करायचं आहे, रेक्टिफाय करायचं आहे, म्हणजेच ते दुरुस्त करून या ठिकाणी दिलेलं आहे चार ऑप्शनमध्ये, त्यापैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, आता बघा काय म्हणत आहे, द क्लास टीचर हॅव. बघा या ठिकाणी हॅव आलेला आहे. ओके, म्हणजेच काय की क्लास टीचर हा काय आहे, हा सिंग्युलर आहे ना, सिंग्युलर आहे, तर आपल्याला हेल्पिंग वर्ब पण काय करावं लागेल, सिंग्युलरच बघावं लागेल ना. ओके, पण हॅव काय या ठिकाणी प्लुरल आलेला आहे. ओके, म्हणून हा या ठिकाणी काय चुकीचा आहे. तर बघा सिंग्युलर कुठे मिळतं हेल्पिंग वर्ब, बघा आता या ठिकाणी आहे कॅन बी. ओके, कॅन बी प्लस V3, कॅन बी प्लस V3 वाला जो स्ट्रक्चर असतं, हा स्ट्रक्चर कुठं चालतं, पॅसिवमध्ये चालतं. ओके, आणि V3 या ठिकाणी आहे नाही, त्यामुळं हा तर चुकलेलाच आहे. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी काय म्हणतं आहे, इज होल्डिंग अ डिबेट कॉम्पिटिशन. बघा या ठिकाणी आलेला आहे इज, आणि V4 पण आलेला आहे, म्हणून या ठिकाणी बघा जर सब्जेक्ट जो हा आहे तुमचा द क्लास टीचर, हा जर सिंग्युलर असेल तर तुम्हाला वर्ब पण कसं पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. इज हा काय आहे, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण कोणता ऑप्शन सिलेक्ट करणार, तर आपण हे दुसरा ऑप्शन सिलेक्ट करणार. ओके, नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक. ओके,
बघा काय म्हणताय, माय ब्लँक हाऊस इज सिच्युएटेड नियर द रिव्हर. ओके, तर बघा या ठिकाणी काय आहेत ऑप्शनमध्ये बघा, ग्रँड पॅरेंट्स. ओके, म्हणजे ग्रँड पॅरेंट्सचा जो हाऊस आहे तो कुठं आहे, सिच्युएटेड नियर द रिव्हर असं या ठिकाणी येतं म्हणायचं आहे. तर बघा हा आहे मेन क्वेश्चन म्हणजे ॲपॉस्ट्रॉफीचा. ओके, या ठिकाणी बघा ॲपॉस्ट्रॉफी आलेली आहे. ॲपॉस्ट्रॉफी कुठं वापरत असतो आपण, बघा मी काय म्हणतो, कार ऑफ राम. ओके, राम. तर मी याला ॲपॉस्ट्रॉफीनुसार कसं लिहिणार. ओके, बघा राम्स कार. ओके, बघा या ठिकाणी रामला यस लागलेला नाही, पण काही जे नाउन्स असतात त्याला यस लागलेलं असतं. म्हणजे जसं कार ऑफ जेम्स. ओके, जेम्स हा काय आहे, नाऊन आहे आणि एका व्यक्तीचं नाव आहे. तर याचं ॲपॉस्ट्रॉफी करताना आपण कसं करणार, असं करणार का, जेम्सस, एक मिनिट, जेम्सस कार असं करणार का, मुळीच नाही. ओके, असं होणार नाही. ज्या नाऊनला ऑलरेडी म्हणजे यस लागलेलं असतं त्याचं करताना काय करतो आपण, जेम्स. ओके, त्यानंतर देतो आपण ॲपॉस्ट्रॉफी. ओके, त्यानंतर काय होईल, कार, म्हणजे ही झाली जेम्सची कार. ओके, जेव्हा पोजेशन दर्शवताना आपण ऑलरेडी जर यस असेल तर त्याच्या यस नंतर आपण ॲपॉस्ट्रॉफी देत असतो. ओके, तर या ठिकाणी पण बघा काय झालेलं आहे, ग्रँड पॅरेंट्स. ओके, ऑलरेडी यस लागलेला आहे, ग्रँड पॅरेंट्सला ऑलरेडी यस लागलेला आहे, त्यामुळे त्याचा ॲपॉस्ट्रॉफी करताना, स्वामित्व दर्शवताना यस नंतर काय देतो आपण, ॲपॉस्ट्रॉफी देतो. ओके, त्यामुळं जो तिसरा ऑप्शन राहील तुमचा तो बरोबर राहील. नेक्स्ट बघा, आर्टिकलचा हा क्वेश्चन आहे, मिस्टर भीमसेन इज ब्लँक. या ब्लँकच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आर्टिकल यूज करायचं आहे. त्यानंतर काय आहे, MP. बघा या ठिकाणी काय आहे, व्यंजन आहे. ओके, आणि व्यंजन असल्यावर आपण ॲनचा यूज करत नाही. ओके, ॲनचा यूज करत नाही तर एचा यूज करतो. ओके, पण या ठिकाणी बघा हा जरी व्यंजन असला तरी याचा जो साऊंड आहे याचा उच्चार कसा आहे, एम आहे. ओके, MP. तर बघा या ठिकाणी हा सुरुवात कशी होत आहे साऊंडची, एनी होत आहे, आणि ए हा काय असतं, स्वर असतं ना, त्यामुळं आपण या ठिकाणी व्यंजनाने सुरुवात आहे असे न मानता आपण स्वराने सुरुवात आहे हे तुम्हाला मानावं लागेल. ओके, म्हणून या ठिकाणी स्वराने सुरुवात असल्यामुळे या ठिकाणी पहिलं ऑप्शन तुमचं ॲन येईल. ओके, नेक्स्ट बघा, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा 4 ऑप्शनपैकीच ओळखू आपण. बघा आर्टिस्टची स्पेलिंग इथं बरोबर आहे, त्यानंतर ब्राईटची स्पेलिंग बघा ही पण बरोबर आहे, आणि मास्टरपीसची ही पण बरोबर आहे. ओके, आणि पॅलेटची स्पेलिंग जर बघितलं, पॅलेट बघा, द आर्टिस्ट यूज्ड अ पॅलेट ऑफ ब्राईट कलर्स. ओके, पॅलेट म्हणजे काय होतं, कलरचा बॉक्स आपण समजू एक प्रकारचा, काय, कलरचा बॉक्स. ओके, कलरचा बॉक्स म्हणजेच काय होतं, हा पॅलेट होता. तर पॅलेटची स्पेलिंग बघा, पॅलेटची स्पेलिंग कशी असतं, या ठिकाणी बघा PALETT आणि नंतर E, ही आहे पॅलेटची स्पेलिंग या कलर बॉक्सची. ओके, तर आणि या ठिकाणी काय, या ठिकाणी बघा PALL आलेला आहे, PALL आला आहे, त्यामुळे या ठिकाणी जी स्पेलिंग राहील ही चौथी चुकीची राहील, म्हणून हा चौथा ऑप्शन तुमचा बरोबर राहील. ओके, ब्लँक आपल्याला या ठिकाणी फिल करायची आहे. देर आर ब्लँक पीपल इन द पार्क टुडे. ओके, म्हणजे आज काय झालं की आज खूप जास्त पार्कमध्ये लोक होते. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्याला पीपल हा या ठिकाणी नावून आलेला आहे,
आणि नाऊनची विशेषता सांगणारा वर्ड काय असेल या ठिकाणचा ॲडजेक्टिव्ह असेल. तर आपल्याला या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह फिल करायचा आहे. ओके, तर पीपलसोबत म्हणजे लोकांसोबत कोणता ॲडजेक्टिव्ह यायला पाहिजे? मच येईल का? मच येणार नाही, कारण हा कशासाठी यूज केला जातो? आपण हा क्वांटिटीसाठी आपण यूज करतो. ओके, त्यामुळे हा मच या ठिकाणी येणार नाही. देन बघा मोर, इथं कंपॅरिझन आहे का? कंपॅरिझन पण नाही. ओके, त्यामुळे आपण मोर पण यूज करणार नाही. देन बघा मोस्ट या ठिकाणी येणारच नाही. आता बघा मेनी हा 2पेक्षा जास्त व्यक्तीसाठी आपण यूज करू शकतो. ओके, 2पेक्षा जास्त. ओके, त्यामुळे या ठिकाणी काय येईल? मेनी येईल ना. मेनी पीपल इन द पार्क टुडे. ओके, दुसरा ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा प्रोवर्ब आहे या ठिकाणी, ब्लड इज थिकर दॅन वॉटर. बघा या ठिकाणी काय म्हणायचं याला, की ब्लड हा जास्त काय असतं? जाड असतं. कशापेक्षा? वॉटरपेक्षा, म्हणजे पाण्यापेक्षा जास्त जाड असतं. याने या रक्ताला काय केलं आहे? जास्त इम्पॉर्टन्स दिलं आहे. तर बघा कोणत्या 4पैकी एक ऑप्शनशी जुळते हा प्रोवर्ब? तर बघा ओके, तर बघा द डेन्सिटी ऑफ ब्लड इज नॉट इक्वल टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. बघा प्रोवर्ब आहे ही दिसेल तुम्हाला एक, आणि त्याचं मिनिंग काय राहील? वेगळं राहील. म्हणून जशीच्या तशी मिनिंग येईल का? जशीच्या तशी मिनिंग येणार नाही. त्यामुळे आपण हा पहिला ऑप्शन चुकीचं ठरणार या ठिकाणी. देन बघा वॉटर इज मोर इझिली अवेलेबल, हा पण या ठिकाणी होणार नाही. नंतर जर बघितले की फॅमिलियर रिलेशनशिप आर स्ट्रॉंगर दॅन एनी अदर रिलेशनशिप. बरोबर, आपण म्हणतो ना की रक्ताचे नाते काय असतं? जास्त मजबूत असतं. कशापेक्षा? दॅन एनी अदर रिलेशनशिपपेक्षा. ओके, म्हणून तुमचं जे तिसरं ऑप्शन राहील ते या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा सिनोनिम्स तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. इनॉर्मस. ओके, इनॉर्मस म्हणजे काय होतं? भव्य, मोठा वगैरे. ओके, मोठा म्हणजेच खूप जास्त मोठे. ओके, तर बघा या ठिकाणी ऑप्शन बघा, ऑप्शनमध्ये ॲस्थेटिक आहे. ॲस्थेटिक म्हणजे काय होतं? ॲस्थेटिक म्हणजे सौंदर्य संबंधित होतं. ओके, सौंदर्य संबंधित, त्यामुळं हा ऑप्शन येणार नाही. पहिला ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. शेवटचा ऑप्शन बघा चौथं, स्पेसिफिक ते येणार नाही. ओके, त्यानंतर प्रोफेटिक बघा, प्रोफेटिक म्हणजे काय होतं? प्रोफेटिक म्हणजे होतं भविष्याशी संबंधित. ओके, भविष्याशी संबंधित होतं. आणि गिगॅन्टिक. ओके, गिगॅन्टिक याला म्हणतो आपण. गिगॅन्टिक म्हणजेच काय होतं? भव्य होतं. म्हणून या ठिकाणी जो दुसरा ऑप्शन राहील तो या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघा या ठिकाणी पण प्रोवर्ब लिहिले आहे. बघा काय म्हणतात? बेटर सेफ दॅन सॉरी. ओके, बेटर सेफ दॅन सॉरी म्हणजे जर जनरली आपण याचा अर्थ काढला तर काय, की सेफ बेटर राहील दॅन सॉरी. ओके, तर बघा एखादी चुकी करण्यापेक्षा ती न केलेली बरी, आणि आपण काय सेफ राहिलेलं बरं. ओके, आपण सेफ असलेलं बरं. ओके, असं या ठिकाणी या ज्या प्रोवर्बची मिनिंग या ठिकाणी निघत आहे. ओके, तर बघा ऑप्शनमध्ये जर आपण तिसरा ऑप्शन बघितलं तर काय म्हणतं? इट इज बेस्ट नॉट टू टेक रिस्क. ओके, इवन जेव्हा डिफिकल्ट कंडिशन असतं, ओके, त्यावेळेस रिस्क न घेतलेली बरी. या ठिकाणी बघा जो तिसरा ऑप्शन राहील तुमचं, हा तिसरा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, बघा एरर तुम्हाला शोधायची आहे. द सेलर फायनली सेट आउट ओव्हर देअर होम्स. ओके, विथ अ रिन्यू विगर. ओके, बघा द सेलर्स म्हणजे काय होतं? खलाशी किंवा आपण याला नाविक म्हणू. ओके, नाविक काय करतात? शेवटी ते सेट आउट देअर होम्स. ओके, विथ अ रिन्यूड विगर म्हणजेच उत्साहाने ते काय करतात? घराबाहेर पडतात. ओके, तर बघा या ठिकाणी आलेलं आहे ओव्हर. घरावरून बाहेर पडतात असं होईल का? ओव्हरचा अर्थ काय होतो? वरून.
घरावरून बाहेर पडतात असं होईल का? तर असं होणार नाही. तर काय होईल? घरामधून बाहेर पडतात, घरातून बाहेर पडतात. ओके. तर मधूनसाठी आपल्याला काय यायला पाहिजे या ठिकाणी? काय यायला पाहिजे? सेट आउट फ्रॉम देअर होम. ओके. या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे? सेट आउट फ्रॉम देअर होम. ओके. एक मिनिट. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे? सेट आउट ओव्हर न घेता या ठिकाणी आपल्याला फ्रॉम घ्यायचा आहे. ओके. म्हणून तुमचं काय? सेट आउट ओव्हर देअर होम हा या ठिकाणी एरर असल्यामुळे आपल्याला दुसरा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. ओके. नेक्स्ट बघा, पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला ऑप्शनमधून शोधायचा आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस दिलेला आहे. ओके. बघा, समवन एक्सप्लेन द प्रोटोकॉल टू द विजिटिंग डिलेगेट्स. ओके. तर बघा या ठिकाणी वर्ब काय? वर्ब आहे एक्सप्लेन. ओके. आणि एक्सप्लेन काय? हा V2 आहे आणि V2 म्हणजेच सिम्पल पास्टचा क्वेश्चन आहे. ओके. सिम्पल पास्टचं उदाहरण आहे. ओके. तर बघा, सिम्पल पास्टचा आपण जेव्हा व्हॉइस चेंज करतो ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह, तर काय होतं? आपण काय घेतो? वॉज, वेअर. ओके. सब्जेक्टनुसार. आणि त्यानंतर काय? V3. हा तुमचं काय आहे? पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे. तर आपल्याला सिम्पल पास्टचं पॅसिव्ह करताना काय करायचं आहे? वॉज किंवा वेअर घेऊन V3 लावायचं आहे. ओके. वर्बचं तिसरं फॉर्म. तर बघा या ठिकाणी बघा, द प्रोटोकॉल वॉज एक्सप्लेन हा या ठिकाणी वॉज एक्सप्लेन आलेला आहे. त्यामुळे आपण हा एक ऑप्शन आहे. त्यानंतर बघा दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे का? वॉज प्रोटोकॉल, इथं वॉज एक्सप्लेन इथं पण आहे. वॉज एक्सप्लेन इथं पण आहे. वॉज टू बी एक्सप्लेन हा येणार नाही या ठिकाणी. ओके. तर बघा 3 ऑप्शन आपल्याकडे आहेत. पण इथं बघा, इथं काय? द प्रोटोकॉल हा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आणि पॅसिव्ह करताना आपल्याला जो ऑब्जेक्ट असतं तो काय बनत असतं? सब्जेक्ट बनत असतं. ओके. म्हणून आपण द प्रोटोकॉलला सब्जेक्ट घेऊ. ओके. तर बघा या ठिकाणी जर पहिला ऑप्शन पाहिला तर द प्रोटोकॉल हा सब्जेक्ट झालेला आहे. त्यानंतर वॉज एक्सप्लेन पण आलेला आहे. ओके. म्हणून या ठिकाणी जो पहिला ऑप्शन राहील हे तुमचं करेक्ट राहील. ओके. नेक्स्ट बघा, करेक्टली स्पेल्ड या ठिकाणी ओळखायचं आहे. ओळखायचं म्हणजे ब्लँकमध्ये भरायचं आहे. ओके. तर बघा, इट इज इलिगल टू प्रायव्हेट प्रॉपर्टी. ओके. तर बघा या ब्लँकमध्ये आपल्याला काय भरायचं आहे? हा ट्रेसपास भरायचा आहे. पण ट्रेसपासची स्पेलिंग तुम्हाला बरोबर ओळखायची आहे या ठिकाणी. ओके. तर बघा, ट्रेसपास म्हणजे काय होतं? ट्रेसपास म्हणजे विदाऊट परमिशन एंटर करणारा. ओके. विदाऊट परमिशन एंटर करणारा. ओके. एंटर. तर बघा काय म्हणताय? इल्लीगल आहे म्हणताय की प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये प्रवेश करणे विदाऊट परमिशन. ओके. तर बघा ट्रेसपासची स्पेलिंग जी पहिल्या ऑप्शनमध्ये आहे TRESPASS. ओके. डबल एस वाला जो आहे तो तुमचं या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असेल. ओके. नेक्स्ट बघा, आपल्याला या ठिकाणी पण ब्लँक फिल करायचे आहे. काय म्हणताय? इंडिव्हिज्युअल्स विथ APD डू नॉट रिकग्नाइज सबटल डिफरन्स ब्लँक साऊंड अँड वर्ड्स. ओके. बघा या ठिकाणी डिफरन्स आहे आणि डिफरन्स कशामधील आहे? साऊंड आणि वर्ड्समधील. ओके. जेव्हा दोन वस्तूंमधील डिफरन्स दाखवायचा असेल तेव्हा आपण काय वापरतो? बिटवीन वापरतो ना. तर बिटवीन चौथा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. आणि अमॉंग बघा, दोनपेक्षा जास्त वस्तूसाठी किंवा व्यक्तीसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी आपण यूज करत असतो. ओके. अमॉंग. आणि बिटवीन जर म्हटलं तर बिटवीन हा फक्त दोन व्यक्ती वस्तूसाठी येत असतं. ओके. म्हणून तुमचं चौथा ऑप्शन बरोबर. ग्रामॅटिकल एरर तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. इथं बघा, द डोमेस्टिक हेल्प शुड बी पेड सॅलरी फॉर क्लिनिंग, वॉशिंग अँड टू मॉप. ओके. बघा या ठिकाणी काय आलेलं आहे? फॉर आलेला आहे. फॉर हा काय आहे? फॉर हा काय या ठिकाणी? प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशन. आणि प्रिपोजिशनच्या नंतर येणारे वर्ड काय असतात? या प्रिपोजिशनचे ऑब्जेक्ट्स असतात.
ऑब्जेक्ट. ओके, आणि ऑब्जेक्ट कोणतं काम करत असतं? ऑब्जेक्ट एक तर नाऊनचं काम करते, नाऊन किंवा प्रोनाऊन हे ऑब्जेक्टचे काम करत असतात. ओके, ऑब्जेक्टचं काम नाऊन किंवा प्रोनाऊन करत असतात. ओके, या ठिकाणी बघा क्लिनिंग, वॉशिंग आणि टू मोप. ओके, या ठिकाणी काय आलेले आहेत? नाऊन आलेले आहेत. आणि हे नाऊन म्हणजेच काय? जिरंड आहेत ना, जिरंड आहेत. आणि जिरंड हा ॲज अ नाऊन म्हणून वर्क करू शकतो. ओके, तर बघा क्लिनिंग, वॉशिंग आणि या ठिकाणी जो अँड आलेला आहे, हा जो अँड आहे हा दोन वर्ड, दोन फ्रेज, दोन क्लॉजेस जोडण्याचं काम करत असतं. म्हणून जर अँडच्या अगोदर जर काय येत असेल? जिरंड येत असेल, तर त्यानंतर पण हा इन्फिनिटिव्ह न येता या ठिकाणी पण काय पाहिजे? जिरंड पाहिजे. ओके, या ठिकाणी जर अँड हा एक वर्ड जोडत असेल तर या ठिकाणी पण तो वर्ड राहील. अँड हा क्लॉज जोडत असेल तर याच्या आधी जर क्लॉज येत असेल तर नंतर पण काय येईल? क्लॉजेस येईल. ओके, एक वर्ड जोडत असेल तर या अँडच्या नंतर पण काय येईल? वर्ड येईल. ओके, तर बघा या ठिकाणी जर हा जिरंड जोडत असेल, जिरंडला जोडण्याचं काम करत असेल अँड, तर त्यानंतर पण काय येईल? जिरंडच येईल ना. म्हणून या ठिकाणी टू मोप इन्फिनिटिव्ह आपल्याला नको आहे, त्यामुळे या ठिकाणी काय पाहिजे होता? मोपिंग. ओके, मोपिंगचा आपल्याला या ठिकाणी यूज करावं लागेल. ओके, तर बघा मोपिंग म्हणजेच काय होतं? पोछा वगैरे मारणं. क्लिनिंग, वॉशिंग धुणं आणि मोपिंग म्हणजे काय होतं? पोछा मारणं. ओके, म्हणून तुमचं बघा या ठिकाणी अँड नंतर मोपिंग पाहिजे आहे, म्हणून तुमचं जे पहिलं ऑप्शन राहील ते या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणून आपल्याला पहिलं ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. नेक्स्ट बघा, ब्लँक या ठिकाणी फिल करायचं आहे तुम्हाला. माय ब्रदर शिवा ब्लँक इन कॅनडा फॉर द लास्ट 5 years. ओके, तर बघा या ठिकाणी काय म्हणायचं आहे की 5 वर्षापासून माझा जो भाऊ आहे शिवा तो कॅनडामध्ये राहत आलेला आहे. ओके, तर बघा एखाद्या घटनेची सुरुवात जर आधी झाली असेल, आधी, ओके, खूप आधी झाली असेल आणि ती आत्ताही काय असेल? आताही सुरू असेल. अशा वेळेस आपण काय करतोय? कोणता टेन्स यूज करतोय? प्रेझेंटमधील परफेक्ट कंटिन्युअस. ओके, कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी आपण यूज करतो. ओके, प्रेझेंटमधील परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. तर बघा या ठिकाणी कोणता परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे? बघा वॉज लिव्हिंग हा फक्त कंटिन्यू आहे, पण पास्टमधील आहे, हा येणार नाही. इज लिव्हिंग पण येणार नाही, प्रेझेंटमधील फक्त कंटिन्यू आहे. वॉज लिव्ड हा आहे पॅसिवचा स्ट्रक्चर, त्यामुळे हा पण या ठिकाणी येणार नाही. देन बघा हॅज बीन लिव्हिंग. ओके, हा जो आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी आहे. ओके, म्हणून तुमचं चौथं ऑप्शन बरोबर असेल. नेक्स्ट बघा, पॅसिव्ह वॉइस तुम्हाला पुन्हा शोधायचं आहे. बघा द स्किल्ड इंजिनियर्स कन्स्ट्रक्टेड द बिल्डिंग. ओके, या ठिकाणी बघा द स्किल्ड काय आहे? द स्किल्ड इंजिनियर हा सब्जेक्ट आहे, कन्स्ट्रक्टेड हा वर्ब आहे आणि द बिल्डिंग हा ऑब्जेक्ट आहे. ओके, ऑब्जेक्ट या ठिकाणी काय बनेल? पॅसिव्ह वॉइस करताना सब्जेक्ट बनेल. ओके, तर बघा सिम्पल पास्टचा उदाहरण आहे हा, V2 आलेला आहे. तर या ठिकाणी वॉज किंवा वेअर घेऊन आपल्याला V3 यूज करायचा आहे. ओके, V3 जोडायचा आहे. हा झाला तुमचा पॅसिव्हचा स्ट्रक्चर. तर बघा ऑप्शनमध्ये बघा वेअर कन्स्ट्रक्टिंग हा पण येणार नाही. ओके, देन वॉज बिल्डिंग कन्स्ट्रक्टेड हा पण या ठिकाणी येणार नाही. देन बघा द बिल्डिंग वॉज कन्स्ट्रक्टेड हा येऊ शकतं आणि हा येऊ शकतं. ओके, म्हणजे दुसरं ऑप्शन आणि चौथं ऑप्शन या ठिकाणी येऊ शकतं. पण या ठिकाणी बघा द स्किल्ड इंजिनियर्स हा काय होईल? या ठिकाणी सब्जेक्टचं तुमचं ऑब्जेक्ट होईल पॅसिव्ह करताना. तर पॅसिव्ह करताना ऑब्जेक्ट बघा द स्किल्ड इंजिनियर्स या ठिकाणी आहे, पण इथं फक्त इंजिनियर असल्यामुळे आपण हा चौथा ऑप्शन घेणार नाही, तर तिसरा ऑप्शन या ठिकाणी घेणार. ओके, क्वेश्चन टॅगचा हा क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन टॅग करताना आपण पॉझिटिव्हचा निगेटिव्ह क्वेश्चन टॅग बनवतो आणि निगेटिव्हचा पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग बनवतो. ओके, हा सेंटेन्स बघा या ठिकाणी निगेटिव्ह काय आहे का? नाही, म्हणून हा पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. आपल्याला काय करायचं आहे?
निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करायचा आहे. ओके, तर आधी काय बघायचं, हेल्पिंग वर्ब बघायचं. हॅज आलेला आहे, हॅजला काय करायचं, हॅजला नॉट जोडायचा आणि प्रोनाउन देऊन क्वेश्चन मार्क द्यायचा. ओके, तर बघा या ठिकाणी इथं क्वेश्चन मार्क पण नाही, हॅजंट इट. ओके, हॅज नॉट प्लस इट, द ऑडियन्स असल्यामुळे यासाठी आपण कोणतं प्रोनाउन घेणार, इट घेणार. ओके, इट. तर बघा हॅजंट इट येईल आणि या ठिकाणी काय येईल, क्वेश्चन मार्क येईल. ऑप्शनमध्ये बघा ह्या ठिकाणी थोडीशी एरर आहे, क्वेश्चन मार्क या ठिकाणी पाहिजे होतं. ओके, तुमचं पहिलं ऑप्शन बरोबर असेल. नेक्स्ट बघा, ब्लँक या ठिकाणी भरायचे आपल्याला, ॲज द सन ओव्हर द हॉरिझॉन. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ब्लँकमध्ये या चारपैकी एक भरायचा आहे आणि काय आलेलं आहे, सेट, सेटल, सेट, सेट्स. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय एक प्रकारे सनसेट या ठिकाणी आपल्याला काहीतरी मिनिंग बनवायचं आहे, म्हणजेच मावळतो. ओके, जसं सन म्हणजे सूर्य, हॉरिझॉन म्हणजे क्षितिजावर मावळतो, असं या ठिकाणी मिनिंग बनवायचे आहे. ओके, तर बघा सनसेट्स काय, हा एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ओके, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, ट्रूथ. त्यामुळे आपण युनिव्हर्सल ट्रूथ घेताना कधीही ते पास्टमध्ये वगैरे यूज करत नाही. ते नेहमी कोणत्या टेन्समध्ये यूज करतो, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. ओके, प्रेझेंट टेन्समध्ये यूज करतो. आणि द सन हा सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला सिंग्युलर काय पाहिजे या ठिकाणी, वर्ब पण पाहिजे. ओके, तर बघा सिंग्युलर वर्ब या ठिकाणी तिन्ही येणार नाही ऑप्शन. तर सेट हा काय आहे, सेट्स हा काय आहे, सिंग्युलर वर्ब आहे, त्यामुळे आपण चौथा ऑप्शन सिलेक्ट करणार. ओके.